गाईज, कशी आहात तुम्ही? मी आज शिकागोला चालली आहे. Yeah, I'm up at Brooklyn. Now I'm down in Tribeca, right next to the Narrow, but I'll be It's a 4-hour drive from Toledo to Chicago. गाईज, कशी आहात तुम्ही? माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. ओके, आज मी पूर्ण असं स्टार्टिंग पण मराठीत करते विचार केला आणि मी आज शिकागोला चालली आहे. आय डोंट नो मी हे कितव्यांदा जाते, बट मी विचार केला की मी व्लॉग करू ह्या टाइमला. आणि मी फटाफट रेडी झालेलं आहे. 5:30 जायचं होतं, मी 5 वाजता बॅग पॅक केली. खूप असं फटाफट केलं आणि मी कॅमेरा पण आणला आहे व्लॉग करायला ह्या टाइमला. बट आता मी थांबलो आहे 7-Eleven मध्ये. मी तुम्हाला दाखवते की ते पण 7-Eleven मध्ये काय काय मिळतं अँड मी अपडेट्स देत राहीन तुम्हाला की आम्ही काय काय करणार आहोत. आणि हे खूप असं शॉर्ट ट्रिप आहे. अँड दिस इज हाऊ आय लुक अँड दिस इज माय आउटफिट. हे $1 स्लर्पी मिळत होतं, जसं आपल्याकडे मुंबईमध्ये गोळा असतो तसं सेम. आणि इकडे असं सगळं खायला वगैरे मिळतं, रेडी टू ईट वगैरे. सो मी असं तुम्हाला दाखवते, ती सँडविचेस मिळतात. 7-Eleven मध्ये असं क्विक ईट असं सगळं मिळतं, लाईक जे पण असं फास्ट फूड असतं. आणि तिकडे कसं स्लशी असतं, जसं इंडियामध्ये गोळा असतो तसं त्या मशीन मधनं असं आईसवालं हे मिळतं. तुम्हाला समजत असेल मी काय बोलते. आणि मी पूर्ण तुम्हाला असं तारक मेहतामध्ये रीटा रिपोर्टर आहे तशी तुम्हाला मी सगळे रिपोर्ट्स देते. मी इकडे जाते आणि काय करते. अँड आय एम ट्राईंग टू, म्हणजे व्लॉग पब्लिक जी एन्झायटी आहे मला ती मी दूर करायचा खूप ट्राय करते. सो पब्लिक व्लॉगिंग स्किल्स इम्प्रूव्ह करते मी माझे. सो सपोर्ट मी. तुम्हाला बघून वाटणारच नाही 8:34 वाजल्यात, कारण की 8:34ला सनसेट कधी होत नाही. बट US मध्ये समर्सला मध्ये स्टॉप घेतला होता आणि आम्ही टाको बेल मधनं फ्राईज घेतल्यात, नाचो फ्राईज विथ नाचो चीज सॉस आणि सॉफ्ट पोटॅटो टाकोस. ठीक आहे, तर तुम्ही टाको बेल मध्ये हे माझं फेवरेट आहे टाको बेल मध्ये, कारण की मॅकडोनल्ड्स आणि ह्याचा प्राइस पेरी सेमच लागतं ना. बरं, हे काय की याच्यामध्ये ते म्हणजे फ्राईज सोबत नाचो चीज मिळतो. हो, बट आम्ही तिथे थांबलेलो. ते ट्रकचं हे होतं, पार्किंग स्पॉट नाही, काय बोलतात त्याला, रेस्ट स्टॉप. आणि ते खूप स्केरी होतं, मला अशी एन्झायटी होत होती. बट आहे, मी जिंदा आहे अजून. आता मी खाते. ओके, सो आम्ही माझ्या फ्रेंडकडे चाललोय. तिचं नाव आलोपी आहे. जर आलोपी हा व्हिडिओ बघत असेल, मला माहिती नाही बघणार, बट स्टील जर बघत असेल तर आम्ही तिला बोललोय की आम्ही निघालोय 9 वाजता आणि आता वाजले किती आहेत? 9:22 आणि आता आम्ही खातोय. बट तिने घरी डाळ भात बनवलाय. बट हे माझ्या रूममेटचे साजेस आहे. टाको बेल मध्ये असं खूप सारे सॉसेस असतात. युजली लोक एकदम जास्त ढापतात, बट मी तरी पण थोडस हे ठेवलंय, इज्जत ठेवली माझी, जास्त नाही केलं, ढापले. सो ह्याच्यामध्ये 3 टाईपचे सॉस आहेत. सो फायर, माइल्ड आणि हा एक्स्ट्रीम वाला स्पायसी सॉस आहे. हा मी नाही खाते, मला हा माइल्ड खूप आवडतो. आणि सॉफ्ट, सो हे माझं खूप फेवरेट आहे. सॉफ्ट पोटॅटो टाका, त्याच्यामध्ये काही नाहीये, लेटस, चीज आणि फ्राईड पोटॅटो, दॅट्स इट. सो शेव्हरलेची कॉर्वेट कशी आहे? एकदम शेव्हरले कॉर्वेट V8 आवडते तुला? माझा रूममेट इकडे असं का बोलत होता, शेव्ही ताओ तुला आवडते का, जिम कॉर्वेट, काही पण ते जो बडबड करत होता. कारण की मी मेकअपचा गप्पा मारायची विचार करत होती. मी त्याला बोलत होती चल आपण काहीतरी गप्पा मारूया. आणि तो गप्पा कसल्या मारत होता, कार्सच्या. आणि त्याला माहिती आहे मला कार्स नाही आवडत. सो तो हा गप्पा मारत बसलेला. आणि तुम्हाला असं कळायला पाहिजे की हे काय चाललंय बडबड, तर म्हणून मी आली. आणि अशी मध्ये मध्ये मी येत राहीन जर मला असं वाटलं की आउट ऑफ कॉन्टेक्स्ट काय आम्ही बोलतो आणि तुम्हाला पण ते समजलं पाहिजे. बिकॉज दिस इज व्लॉग. हा काय माझा लाईक आम्ही दोघं एक असं कॉन्व्हर्सेशन नाही करत. Failed attempt 35. I hope.
लेन असते लेफ्ट साईडची, ती असते ज्याच्यामध्ये 3 पेक्षा जास्त पॅसेंजर बसलेले असतात, ती लेन असते. मिडलमध्ये लोक ओव्हरटेक करू शकतात आणि राईट साईडला लेजिट कोण बघत नाही मला त्रास द्यायला. आम्ही तुम्हाला सांगते, टाको बेलमध्ये आम्ही गेलो होतो आणि त्याच्यानंतर खूप तिकडे असं ना कोणच नव्हता त्या ट्रक स्टॉपमध्ये. युजली ट्रक स्टॉपमध्ये किंवा असं कुठे पण जेव्हा असं हायवेमध्ये स्टॉप असतो, मिडवे फूड स्टॉपमध्ये खूप लोक असतात, तिकडे अजिबात लोक नव्हते. मला मोजून 2-3 लोक दिसत होते, सो मी थोडी घाबरली होती. एनिवेज त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो माझ्या रूममेटच्या आलोपीच्या, आणि त्याच्यानंतर आम्ही खूप मस्त टाइमपास गप्पा केला. तेव्हा मी व्लॉग नाही करू शकले बिकॉज सगळ्यांना व्लॉगमध्ये यायचं नव्हतं. अँड देन दिस इज द नेक्स्ट डे, जे आता मी क्लिप टाकते. आम्ही कॉस्कोमध्ये गेलेलो आणि त्या दिवशी हीट वेव्ह आलेलं. तर इथे जेव्हा 28 किंवा 29 असतं इंडियामध्ये हीट वेव्ह, त्याला कन्सिडर नाही करत, बट तिकडे ना काहीतरी वेगळंच होतं आणि त्या दिवशी अशी वॉर्निंग दिलेली की हीट वेव्ह आहे, कोणी बाहेर जाऊ नका. अँड गेस व्हॉट, आम्ही बाहेर गेलो होतो. ऑन टू द नेक्स्ट क्लिप आणि बघा. आज आहे डे 1 इन शिकागो आणि आम्ही बोटॅनिकल गार्डनला आलो आहे. मी असं कॅमेरा पण घेतलाय, बट विचार केला की आता फोनने व्लॉग करू, कारण की खूप गरमी होते. 3 वाजल्यात आणि आम्ही जेवलो नाही आहोत. सो सगळं असं खायचं घेऊन आम्ही बोटॅनिकल गार्डनला जाणार आहोत आणि इतका वारा आहे इकडे. सबवे ASMR व्हिडिओ प्यायचं असतं तू उघडलं पण नाहीये डोबी. सो आता मी शिकागो बोटॅनिकल गार्डन मध्ये आलो आणि आम्ही सबवे खातोय आणि यशने मला सबवेची वाट लावलेली आहे ओपन करून. वाव यश, वाव किती रुईन केलाय. आणि मी मगाशी बोलत होती मला सबवे रुईन का केला ना, तर बेसिकली माझ्या फ्रेंडने तो म्हणजे आता कोणताही सँडविच असेल तर त्याला असं नीट हे करायचं ना, त्याला असं पूर्ण म्हणजे स्मॅश केलेलं. सो मी असं वाव वाव बोलत होती. दॅट वॉज माय सरकॅझम. मी त्याला अप्रिशिएट नव्हती करत, जस्ट इन केस तुम्हाला समजलं नसेल तर. आणि त्याच्यानंतर आम्हाला एक बेसिकली बोटॅनिकल गार्डनची पर पर्सनची टूर होती $21 आणि त्याच्यामध्ये भरपूर मोठं गार्डन होतं. ते आमचं 1/3च म्हणजे आम्ही फिरू शकलो, कारण की तेवढा आम्हाला टाइम नव्हता आणि सगळ्यांना गरम होत होतं. बेसिकली मला गरम होत होतं, बट आय वॉज ऍक्च्युअली ओके, कारण की मला फिरायचं होतं. मी असा विचार केला की इतकं पैसे देतं तर फिरलं पाहिजे, बट माय फ्रेंड्स वर लाईक नाही, आम्हाला सहन नाही होत आहे. आणि त्याच्यामध्ये ती आता जी मी नेक्स्ट क्लिप टाकते त्याच्यामध्ये तो टूर गाईड आहे बेसिकली बोटॅनिकलचा, आणि तिकडे असं बटरफ्लाय गार्डन होतं, पण ते पण बंद होतं कारण की ऑब्व्हियसली इतका हीट वेव्ह होता आणि म्हणजे ऑब्व्हियसली बटरफ्लाईज पण त्यांना पण गरमी होत असेल म्हणून ते असं सगळं बंद होतं. आणि आता तुम्ही बघा ते. Lakes here at the garden. Out in the distance, you might see that gray bird in the water. That is a squid that's hunting for something to eat, maybe a frog or a fish. You can even see fish spawning here and all kinds of soft-shell turtles in late spring and early summer. As we go across our weir here, we're entering into the Dixon Prairie area, which is home to 6 unique types of prairies that we have at the Botanic Garden, the first of which we are driving through right now. This is a fir oak savanna, so named because of the fir oak trees that we... पुन्हा आली आहे मी तुम्हाला काहीतरी आयडिया द्यायला. सो त्याच्यानंतर आम्ही ती राईड झाली आणि त्या राईडमध्ये खूप थकलं बिकॉज ना मी ह्या साईडला बसलेली, म्हणजे असं 3 स्पॉट्स होते. इथे माझी रूममेट होती आलोपी, इथे यश होता आणि इकडे मी होती, जिथे ना म्हणजे ते असं
काय म्हणतात त्याचं छप्पर होतं, एंड होतं तिकडे, इकडे मी होती, तिथे खूप ऊन होतं. आणि त्याच्यानंतर आम्ही थोडं स्विच केलं, म्हणजे मी आणि माझ्या रूममेटने स्विच केलं, बिकॉज माझं डोकं तापलं आणि माझा फोन पण तापला. सो मी पूर्ण व्लॉग नाही करू शकली तिकडे, कारण की खूप जास्त ऊन होतं, काहीच समजतच नव्हतं, तर चक्कर येत होती लेजिट. आणि मग आम्ही विचार केला, बेसिकली आम्ही आता घरी चाललोय, आणि मग आम्ही विचार केला की घरी जाता जाता टाइमपास करूया. सो आता तुम्ही बघणार आहे की आम्ही असं गाणी म्हणजे ते असं ना कार केरोके टाइप्स, म्हणजे काय म्हणतात, असंच काहीतरी रॅन्डम सॉंग्स लावलेत आणि आम्ही गाणी गातोय. तर मला तर ऍक्च्युली कोणत्याही गाण्याचा लिरिक्स माहिती नसतं, बट मी येण्यासारखी काही पण आय डोंट नो, म्हणजे बोबे का आवडते, एनिवेज एक्सप्रेशन लेस गाणी गाते असं मला वाटतंय. डोंट जज मी फॉर दॅट, मी आधीच तुम्हाला सांगते. सो आता तुम्ही बघाल आमचं गाणं दिल में आफत बडी है. दिस पॉइंट तुम्ही असं विचार करता, अपूर्वा तू जास्त बोलते जास्त आहे मध्ये मध्ये येऊन, आणि व्लॉग तू कमी केलाय. आय नो दॅट, म्हणूनच मी येते सांगते. आता काय झालं, तर आम्ही मस्त गाणी गात होतो, 3-4 व्हिडिओज काढले, मी सगळे नाही टाकले बिकॉज हाच मला असा अजीब वाटला, जर आय डोंट नो कॉपीराईट पण येऊ शकतं. सो मी विचार केला ठीक आहे चल एक काढते, एकच इन्सर्ट करते. आणि मी त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो, चेंज केले कपडे आणि पुन्हा गॉल्फ खेळायला गेलेलो. सो मी फर्स्ट टाइम गॉल्फ खेळत होती, मला ती नीट बॅट पकडायला पण येत नव्हती, मी अशी येड्यासारखी पकडत होती. तुम्ही बघाल नेक्स्ट. आणि आय नो की हा व्लॉग जरा छोटा आहे, बट प्लीज अंडरस्टँड की मी आउटडोर व्लॉगिंग ऍक्च्युली हे फर्स्ट टाइम करत होती. सो हा खूप जुना व्लॉग आहे आणि मी आता टाकते. सो तुम्ही प्लीज ह्या व्लॉग मध्ये समजून घ्या मला. इकडे असा एक अनसेड रूल आहे की गोल्फ खेळता खेळता लोक खातात आणि थोडं काहीतरी ऑर्डर करावंच लागतं. सो आम्ही असं स्टार्टर ऑर्डर केलेलं आणि हे आम्ही म्हणजे हा बोर्ड होता ज्याच्यामध्ये ना म्हणजे सगळ्यांचे स्कोर्स येत होते. सो दिस इज द गोल्फ प्लेस. इतकं मोठं होतं, मी कधीच इतका मोठा गोल्फ प्लेसमध्ये खेळली नव्हती. सो दिस वॉज माय फर्स्ट टाईम आणि मी खूप एक्सायटेड होती. मी तुम्हाला असं सगळं सराउंडिंग दाखवत होती आणि इथे माझे फ्रेंड्स सगळे सेटअप करत होते की, आणि प्लीज डोंट जज मी म्हणजे लेजिट मला गोल्फ स्टिक कशी पकडतात ते येत नव्हतं, बट मी असंच ट्राय करत होती काहीतरी टाईमपास. आणि माझं असं होत होतं की 1-2दा मी फक्त स्टिक हव्यामध्ये उडवत होती आणि इतकं फनी होत होतं. बट लकीली इथे जेव्हा मी रेकॉर्ड केला तेव्हा चांगला म्हणजे स्कोर झालेला माझा. ओके, सो आम्ही मस्त गोल्फ खेळलो, काय सगळं झालं आणि त्याच्यानंतर इथे आमची फ्रेंड आम्हाला काहीतरी स्टोरी टाईम सांगत होती. सो आम्ही तेच ऐकत मी जस्ट हे सनसेट विटनेस करत होती. आणि बेसिकली इकडे ना लेफ्ट साईडला हे ट्रेनचं स्टेशन होतं, मेट्रो स्टेशन काय म्हणतात त्याला, ट्रेन आय डोंट नो, काहीतरी होतं इथे लेफ्ट साईडला स्टेशन. तेच मी तुम्हाला दाखवण्याची कोशिश करत होती. आणि मला सनसेटवरती बघा ती ट्रेन गेली. एनिवेज हा सनसेट मी इतना चांगला विटनेस केला. आणि त्याच्यानंतर आम्ही नेक्स्ट डे उठलो आणि घरी गेलो. सो दिस वॉज अ लास्ट गुड बाय म्हणजे व्हिडिओ मी काढत होती शिकागोचा. अँड या मला इकडचं क्लाउड्स आणि खूप जास्त आवडतं असंच बघायला. ओके, सो पुन्हा आली आहे मी तुम्हाला त्रास द्यायला आणि तुम्हाला मी सांगू की हा व्लॉग असा एकदम इम्प्रॉम्प्टू व्लॉग होता. तेव्हा मी जस्ट कॅमेरा घेतला होता, 1 महिना पण नव्हता झालेला. सो दिस वॉज बॅक इन द जुलै. आणि मला समजत नव्हतं आउटडोर व्लॉग कसा करायचा. सो मी खूप घाबरलेली आणि माझे रूममेट्स बोलत होते की अपूर्वा हे रेकॉर्ड कर, ते रेकॉर्ड कर. आणि मी रेकॉर्डच नव्हती करत बिकॉज आय वॉज इन द मोमेंट. कधी ना मी म्हणजे
मी एक एक्झाम्पल देते. बेसिकली कधी-कधी मी जास्त रेकॉर्ड करते. म्हणजे आता मला एक्झाम्पल, मी झूला गेली आहे, तर मी सगळीकडे असा फोटो वगैरे काढत होती आणि माझी फ्रेंड बोलते, "तू काय करते हे? जस्ट बी इन द मोमेंट." सो म्हणजे नेक्स्ट टाईम ती जस्ट मला बोलली, असं नाही बोलली की ती ओरडली मला की बी इन द मोमेंट. ती बोलली की "अपूर्वा, जर तू कुठे गेलीस तर जस्ट बी इन द मोमेंट." सो असं कधी-कधी होतं की मी इन द मोमेंटच्या चक्करमध्ये व्लॉग नाही करत आणि व्लॉगच्या चक्करमध्ये इन द मोमेंट नाही होत. सो आय डोंट नो, हे बॅलन्स करणं खूप हार्ड आहे माझ्यासाठी अँड आय एम ट्राईंग दॅट. आणि ह्याच्यामध्ये काय झालेलं की आय वॉज फ्रस्ट्रेटेड आणि आम्ही असं ट्रिपला गेलेलो. सो मला मजा येत होती आणि म्हणजे कसं सांगू, हीटवेव्ह होती. सो असं व्लॉग करणं पण पॉसिबल नव्हतं. माझ्या कोणतरी मारलं असं वाटत होतं, इतकी गरमी होत होती तेव्हा. अँड तुम्हाला बेसिकली हा व्लॉग कसा आवडला, डू लेट मी नो. आणि मी मध्ये आलेली, असं माझे अगोदरचे खूप सारे व्हिडिओज आहेत. सो मला एक्सप्लेन करावं लागेल बिकॉज त्याचं अर्धवट वाटतं की ह्याच्यानंतर हे झालं, बट ह्याचा पार्टचं BTS तुम्हाला समजलं पाहिजे तरच तुम्हाला समजेल. So yeah, that was all about for today's video. Do let me know how did you like the video. आणि काही सजेशन असेल तर प्लीज तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाका. आणि that's it. See you soon in my next video. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज ब्लॅक हार्ट टाकायला विसरू नका. अँड जर तुम्ही शिकागोमध्ये गेला असाल तर तुमची कोणती शिकागोमध्ये फेवरेट प्लेस आहे ती पण मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. अँड या, आय एम डाय हार्ड शिकागो फॅन आणि शिकागो इज माय शिकागो. म्हणजे असंच ना ते ना, एंड ऑफ द बिगिनिंग तो वाला सॉन्ग, ते असं माझ्या माइंडमध्ये नेहमी असतं. सो जर तुम्ही रिलेट करू शकाल तर. एनिवेज, मी खूप बडबड करते. बाय बाय, सी यू सून इन माय नेक्स्ट व्हिडिओ. हे मी 4 वेळा बोलली आहे पण मी जातच नाही आहे.